हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज आपण आलो आहे कसबाला आणि हे कसबा माझ्या घरापासून अगदी 5 मिनिटला जवळ आहे. तर फ्रेंड्स आम्ही इथं रोज येऊन खेळतो आणि आम्ही मस्त वॉकिंग करून येतो. इथं वॉकिंग करायला पण खूप मस्त वाटते आम्हाला. तर फ्रेंड्स हे बघा, हे आहे मॉस्क आणि इथं थोडीशी ग्रीनरी आहे. तर फ्रेंड्स हे बघा, तुम्ही बघू शकता आणि एक स्लोप आहे. तर फ्रेंड्स इथं मुलं येऊन मस्त खेळतात. मॉस्कच्या समोर इथं मस्त स्लोप आहे, तर त्यांची कार वगैरे छोटीशी टॉय कार आणून इथं खेळू शकता आणि सगळ्यांना इथं खूप मजा येते. तर फ्रेंड्स हे बघा, हे आहे एक मोठा स्लोप. तर फ्रेंड्स वरती गेल्यावर तिथं एक किड्स फन हाऊस आहे, म्हणजे ते प्ले एरिया आहे. तर फ्रेंड्स हे बघा, हे आहे प्ले एरिया, हे पण पेड आहे. तर फ्रेंड्स बिलो 3 इयर्स फ्री आहे आणि जे अबोव 3 इयर्स आहे त्यांच्यासाठी 40 dirham पर आवर 1 आवर. तर फ्रेंड्स बिलो 3 इयर्सच्या चाइल्डसोबत त्यांचे मम्मी पप्पा पॅरेंट्स जाऊ शकतात आणि ते पॅरेंट्ससाठी 15 dirham चार्ज आहे. तर फ्रेंड्स चला आपण पुढे जाऊया. तर फ्रेंड्स पुढे जाता जाता इथं आईस्क्रीम शॉप दिसतात आणि इथं मस्त लाईट्स लावून आहे, ग्रीनरी आहे मस्त इथं. बघा इथं मोठे मोठे प्लांट. तर फ्रेंड्स हे बघा, ह्या बिल्डिंगचं नाव आहे कसबा, त्याच्यामुळे ह्या एरियाचं पण नाव कसबा ठेवलं आहे. तर फ्रेंड्स हे बघा, अशा रस्त्यातच मस्त छोटे छोटे फाउंटन्स आहे आणि इथं फिली पण आहे. तर फ्रेंड्स हे बघा, इथं बोट आहे, इथून तुम्ही बोट पे करू शकता आणि तिथं ड्राईव्ह करू शकता पाण्यात. तर फ्रेंड्स हे बघा, असा एक रस्ता आहे खाली पाण्याला जायला आणि बोटमध्ये बसायला. तर फ्रेंड्स हे बघा, इथं हे जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, त्या बिल्डिंगचं नाव कसबा आहे. तर फ्रेंड्स हे बघा, हे आहे. तर फ्रेंड्स इथं खूप सारे शॉप्स आहेत, जसं फिली आहे, खूप सारे शॉप्स आहे. तर फ्रेंड्स विंटरमध्ये तर खूपच छान इथं शॉप्स लागतात. तर फ्रेंड्स हे बघा, आता आम्हाला टेबलवर एक कॅट दिसली होती आणि जसं मी सांगत होतो विंटरमध्ये खूप सारे शॉप्स लागतात. तर फ्रेंड्स तिथं मग विंटरमध्ये शॉप्स लागतात, कपड्याचे शॉप्स लागतात, डेट्सचे शॉप लागतात, ॲसेसरीजचे शॉप लागतात. तर फ्रेंड्स बघा, असे थोडेसे ग्रीनरी केली आहे त्यांनी. तर फ्रेंड्स बघा, इथं मस्त फ्लावर्स लागून आहे, लाईट्स लागून आहे आणि मला इथं खूप मजा येते. तर फ्रेंड्स आपण दुसरं साईड पण क्रॉस करू शकतो, त्याच्यासाठी एक छोटीशी ब्रिज बनवली आहे, कलरफुल ब्रिज. तर फ्रेंड्स बघा, इथून असं स्टेअरकेस आहे आणि साईडनी स्लोप आहे. तर फ्रेंड्स ह्या प्लेसला विजिट करायला खूप सारे लोक येतात दुसऱ्या कंट्रीपासून ह्या प्लेसला विजिट करायला आणि वीकेंड एन्जॉय करायला. तर फ्रेंड्स हे बघा, जसं मी सांगितलं आहे, या कसबा बिल्डिंगमध्ये एक मराया आर्ट सेंटर पण आहे. तर फ्रेंड्स चला समोर जाऊया. तर फ्रेंड्स हे बघा, जसं मी सांगितलं तुम्हाला, इथं खूप सारे डिफरंट शॉप्स आहे. आईस्क्रीमचे पण शॉप्स आहेत, जसं सॅम अँड हॅरी नांडोज पण इथं आहे. तर फ्रेंड्स बघा, हा आहे दुसरा फाउंटन आणि इथं मस्त थोडीशी ग्रीनरी करून ठेवली आहे. तर फ्रेंड्स हा एरिया खूप छान आहे, आम्ही डेली आल्यासारखं येतो. तर फ्रेंड्स बघा, लास्टमध्ये आहे इथं एक फाउंटन, ज्याला लाईट लावून आहे, कलरफुल फाउंटन आहे एक इथं आणि मस्त कलर्स आहे. तर फ्रेंड्स बघा, बिल्डिंग पण दिसते आणि आम्ही इथं रोजच येतो बसायला, खेळायला. तर फ्रेंड्स त्याच्यानंतर पार्किंग आहे. तर फ्रेंड्स ह्या एरियाला द हार्ट ऑफ शारजा म्हणते, कारण हे एरिया खूप ब्युटिफुल आहे जसं बघितले जाते. तर आणि इथून ह्या एरियामधून खूप सारे डिफरंट चांगले व्ह्यूज आहे आणि मस्त फाउंटन्स आहे, शॉप्स पण आहे मस्त आणि हे खूप चांगली विजिट प्लेस आहे. तर फ्रेंड्स चला जाऊया अजून पुढे. तर फ्रेंड्स जसं तुम्ही जाणार समोर, तसं तुम्हाला हे ब्रिज दिसणार टनलसारखं. नंतर हे बघा, असं ह्या ब्रिजवरून म्हणजे टनलमधून असं चांगला व्ह्यू येतात. तर फ्रेंड्स हे बघा, ते पण दुसरं प्ले हाऊस आहे, किड्स प्ले हाऊस. तर फ्रेंड्स जसं आपण बाहेर निघालो टनलच्या, तर फ्रेंड्स इथं फुटबॉल स्टेडियम पण आहे, जिथं तुम्ही पे करू शकता आणि फुटबॉल खेळायला येऊ शकता. तर फ्रेंड्स हे बघा, इथं
इतका छान व्ह्यू येतो फ्रेंड्स. बघा इथून मरियम आयलँड पण दिसते आणि इथं हे पूर्ण बीच आहे. इथं फुटबॉल आहे, फुटबॉल स्टेडियम आहे मुलांसाठी. तर फ्रेंड्स बघा इथं आपण खाली जाऊ शकतो आणि पाण्यात खेळू शकतो. तर फ्रेंड्स इथं फिशेस पण येतात आणि थोडेसे रॉक्स आहेत आणि ग्रास पण आहे. तर फ्रेंड्स बघा तर फ्रेंड्स इथं खूप लोक सकाळी आणि संध्याकाळी फिशिंग करायला येतात आणि फिश घेऊन जातात. तर फ्रेंड्स हे प्लेस इव्हनिंग टाइम स्पेंड करायला खूप छान आहे. तर फ्रेंड्स भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.